काय हो, अजून आला नाही ना इंद्रा? नाही, त्याचीच वाट बघतो. बघ आला. इंद्रा, काय किती उशीर, कुठे होतास तू? बुवा सापडले. पर राणी कुठे? राणी वस्तीत गेली आहे. बुवांना वस्तीत शोधते म्हणाली. बरं केलं राणी वस्तीत गेली ती. तिची आई तिथे एकटी आहे. सुरेखाताईंना तिची जास्त गरज आहे आता. बरं तू का नाही गेलास तिथं? अहो, दिवसभर तेच करतोय ना तो. थकला असेल. तुम्ही पुन्हा काय त्याला कामाला लावताय? कामाला लावत नाही, राणीला मदत झाली असती. हो, मी म्हणालो राणीला, पण ती म्हणाली नाही, तिने घरी पाठवलं. बरं ठीक आहे. इंद्रा, पोलीस काय म्हणाले रे? काही कळलं का? काही नाही. आलंय. बरं इंद्रा, तू आता फ्रेश होऊन घे. दमला असशील ना? चेहरा बघ स्वतःचा. मी तुला जेवायला वाढते, मला माहिती आहे तुला भूक लागली असेल. छान जेवून झाल्यावर ना तुला डोक्याला छान तेल लावून मॉलिश करून देते. चल बरं जेवायला चल. आई काय बोलतेस तू? काही गरज नाही मला मालिश वगैरेची, आणि मला एकटं राहू दे जरा. इंद्रा, ही काय बोलायची पद्धत आहे आईशी? ती तुझ्या काळजीपोटी तुला विचारते आणि तू हे असं वागतोयस? तिची आधी माफी माग. माफी माग. सॉरी आई. मी फ्रेश होऊन येतो, मग मॉलिश करू. राणीला मी अशी सोडणार नाही. तिच्यामुळे माझा इंद्र माझ्याशी असं बोलतोय. आई बास झालं, रडू नको बरं, शांत हो आता. मी आहे ना तुझ्यासोबत. नाही राणे, माझं चुकलं. माझं खरंच चुकलं. मी त्यांना इथं असं एकटं सोडून मी तुझ्या तिकडे नाही यायला पाहिजे. राणे, राणे, मी यांच्यावर दहन ठेवायला कमी पडले. असं नाही, असं काही नाही. माझं नशीब करंट आहे ग. माझ्याच नशिबात कोट आहे. राणे, का केलं असेल मी असं? का केलं? का मी घराबाहेर पडले? का? आई बास झालं. आई किती त्रास करून घेते सगळं. माझ्यामुळे झालंय राणे सगळं. माझ्यामुळे झालंय ग. बघ असं काहीच नाही. बुवा सापडत नाहीयेत याचा दोष तू स्वतःला का देतेस? बस झालं बघा. राणे, तुझा बाप लय हळवा आहे ग. अगं, त्यांच्या मनात लय काय बाय चाललं होतं. आणि हे सगळं मला माहिती असून बी मी त्यांना इथं एकटं टाकून तिकडं निघून आली. सगळं माझ्यामुळे झालंय राणे. मीच माझ्या हाताने माझ्या नवऱ्याला घराबाहेर घालवलंय. अगं आई असं काहीच नाही. अगं, त्यांना काय झालं तर मी काय करू? आई, बुवा सापडत नाहीयेत याचा दोष तू स्वतःला का देतेस? शांत हो, असं काही नाही मी म्हणते ना. मला एक फोन आला, एक गाडी उडवायची होती आणि त्याच्या बदल्यात मला ते लोक 10 लाख रुपये देणार होते. जी गाडी मी उडवायला चाललो होतो ना, त्या गाडीत इंद्रासन होत. मी 6 बापाचा जीव घ्यायला निघालो. ही गोष्टच माझ्या डोक्यातून जात नव्हती ग. ह्यातलं काय बी राणीला कळता कामा नाही. आम्ही दोघांनी तुझ्यापासून लई मोठी गोष्ट लपवली. म्हणजे मीच लपवायला लावली. तुझा बाप तर तुला सगळं सांगायला निघाला होता. मी अडवलं त्यांना, सांगून नाही दिलं. तुझ्या लग्नाच्या दिवशी ती गाडी उडवणार तेवढ्यात राहणे आडवी आली. जी गाडी मी उडवायला चाललो होतो ना, त्या गाडीत इंद्रासन होत.